यावरून अमरावतीच्या परतवाडातील तरुणींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करणारा अटकेत आलेला आहे। मोहम्मद तन्वीर नावाच्या युवकानं अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढत लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होतोय। या आरोपीकडून मोबाईल जप्त केले गेले, लैंगिक शोषणाचे व्हिडिओ सुद्धा असल्याची माहिती आहे। आरोपी मोहम्मद तन्वीरकडून 180 तरुणींचं लैंगिक शोषण केलं गेलंय। भाजपा खासदार अनिल बोंडेंनी हा दावा केलेला आहे आणि या सगळ्या प्रकरणानंतर भाजपचे आमदार प्रवीण तायडे आणि राष्ट्रवादीच्या नेत्या सुरेखा ठाकरे यांनी अचलपूर इथल्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयावर धडक देत संबंधित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती। अमरावतीच्या परतवाडामधील तरुणांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करणारा अटकेत आलेला आहे। या संदर्भात आणखी जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी छगन जाधव आपल्या सोबत आहेत। छगन, गुन्हा तर दाखल झालेला आहे, अटक तर झालेली आहे, कारवाई कोणत्या दिशेने होती आता? हा जो संपूर्ण प्रकार आलेला आहे, घृणास्पद प्रकार जो आहे तो अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शहरामध्ये झालेला आहे आणि या संपूर्ण प्रकाराचे व्हिडिओ जे आहे ते सोशल माध्यमांवरती टाकण्यात आलेले होते आणि त्यानंतर भाजपकडून या गोष्टीची दखल घेण्यात आलेली होती। जवळपास 180 तरुणींचे शोषण करून त्यांचे 350 व्हिडिओ सोशल माध्यमांवरती व्हायरल केल्याचा भाजपकडून आरोप करण्यात येतो आहे आणि याच प्रकरणावरती परतवाडा पोलिसांनी अखेर त्या तन्वीरला ताब्यात घेतलेला आहे आणि त्याची चौकशी जी आहे तिला सुरुवात केलेली आहे। त्याच्या मोबाईलमध्ये असे अनेक शोषण करण्याचे व्हिडिओ असल्याचा संशय देखील पोलिसांना आहे, त्यामुळे त्याच दिशेने पोलिसांचा तपासाला त्यांनी आरंभ केलेला आहे। आता नेमकं या तपासामध्ये काय पुढे येतं आणि या तरुणावरती नेमकी कुठली कारवाई करण्यात येते याकडे आता संपूर्ण राजकीय आणि अमरावतीकरांचं लक्ष लागलेलं आहे। अगदी धक्कादायक ताजं अपडेट घेत राहू। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी छगन। Thank you.